नमस्कार मंडळी. आता आपला पितृपक्ष सुरू होत आहे. काही जणांना माहीत देखील नाही पितृदोष म्हणजे काय? पितृदोष म्हणजे आपल्या घरामध्ये 3 कुळांमध्ये जर कोणी अपघाती अचानक अकाली जर मृत्यू झाला असेल, तर आपल्या त्या पितरांना सद्गती लाभत नाही, मुक्ती मिळत नाही. त्यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतो. तर असा पितृदोष कसा ओळखावा? आपल्या घरामध्ये जर विनाकारण चिडचिड, भांडण होत असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल, आपल्या कुळाला वंशाला दिवा लागत नसेल, म्हणजे मूलबाळ होत नसेल किंवा घरामध्ये पैसा बिलकुलही टिकत नसेल किंवा आलेला पैसा अचानक निघून जात असेल, तर अशा वेळेस आपल्याला पितृदोष आहे असं समजावं. ही सगळी पितृदोषाची लक्षणे आहे. कधी-कधी खूप मुले मोठी होऊन जातात, त्यांची वय होऊन जातं, तरी देखील लग्न जमत नाही. अशा वेळेस देखील आपल्याला पितृदोष आहे असे समजावे. ही सगळी पितृदोषाची लक्षणे आहेत. घरामध्ये चिडचिड होणे, मुलांनी आदळआपट करणे, घरामध्ये पैसा न टिकणे, घरामध्ये सतत आजारपण असणे, एकमेकांवर तोंड टाकणे, लग्न न जमणे, ही सगळी पितृदोषाची लक्षणे आहे. आणि मग याच्यासाठी आपण या पितृपक्षामध्ये काही सेवा करावयाच्या असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भागवत पारायण जर केलं तर भागवत पारायण हे अतिशय आपल्या पितरांसाठी उत्तम असते. त्यामुळे पितरांना सद्गती लाभते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.